नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहरातील जिल्हा परिषद समोर असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला मराठा सेवा संघाच्या वतीने शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे, डॉक्टर निलेश दळवी, सुभाष यादव, बालाजी मोहिते आदींनी पुष्पहार घालून अभिवादन केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस अनेक विविध संघटनांच्या वतीने अभिवादन करून शुभेच्छा दिल्या. सस्नेह जय जिजाऊ, जय ज्योती, जय सावित्री. आज 3 जानेवारी 2026 सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. मराठा सेवा संघ आणि त्याच्या 33 पक्षाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत. आज सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस खरं तर घराघरात सणासारखा साजरा व्हायला पाहिजे. केवळ एका जाती धर्माचा नाही तर प्रत्येक भारतीयाच्या घरात सावित्रीबाई फुलेंचा जन्म दिवस साजरा व्हायला पाहिजे. एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची, कितीही धकाधकीचं आणि धावपळीचं जीवन असलं तरी जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते सकाळपासून इथे रीग लावून आहेत आणि छानपैकी त्यांच्या पद्धतीनं अत्यंत आत्मीयतेनं येऊन त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करतात. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एक काळ 15-20 वर्षापूर्वीचा महाराष्ट्रातला असा होता की महापुरुष आणि त्याच्या जातीचे कार्यकर्ते नावे सोडले तर दुसरे कोणी यायचे नाही. मागच्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्रात एक चित्र अतिशय सुंदर पद्धतीनं पाहायला मिळतं आहे. महापुरुषाच्या दिवशी सगळ्या जाती धर्माचे लोक फक्त जे विचाराचे पाईक आहेत आणि ज्यांच्या डोक्यावर ज्यांच्या धडावर त्यांचाच मेंदू आहे असे लोक नक्कीच आदरांजली व्यक्त करण्यासाठी येतात. पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना आणि भारतीयांना मनापासून या जयंती दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळात सगळ्या महिला भगिनींना देशातल्या तमाम माझी विनंती असेल, सावित्रीबाई फुलेंचा सन्मानपूर्वक आपण आदर वाढवला तर कदाचित महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण 1001% कमी होईल. या आत्मनिर्भर लढाईसाठी, नव्या पर्वासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा. जय जिजाऊ, जय ज्योती, जय क्रांती. ज्या माऊलीनं या देशात पहिली महिलांसाठी शाळा उभी केली आणि तमाम भारतीय महिलांना एक नवी दिशा दिली, ज्यामुळं त्यांच्यावरचा अंधकार तर नाहीसा झालाच, पण त्यांना एक नवं जग कळायला लागलं. आणि यामुळं भारताचा तो अर्धा घटक आहे महिलांचा, जो शिक्षणापासून बाहेर होता, त्याला या प्रवाहात आणल्यामुळं निश्चितच या भारत देशाचा विकास झालेला आहे. आणि हे एक मौलिक कार्यचं जे बीज आहे ते सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी लावलं. त्यांच्या अपार कष्टाचं हे फळ आहे. म्हणून मी आज सावित्रीबाई जयंतीच्या दिनी त्यांना शतशः प्रणाम करतो. आज सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. आज सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि खऱ्या अर्थानं राजकीय लोक म्हणतात की आम्ही महिलांना आरक्षण दिलं, असं केलं तसं केलं, पण त्या काळामध्ये जर सावित्रीबाई नसत्यात आज वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुलेंचेच उपकार आपल्या सर्व समाजा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण बघतो. महिला अग्रेसर आहे. कुठल्याही फील्डमध्ये बघा, इव्हन तुमच्या म्हणजे देशाच्या बाँड्रीवर लढणाऱ्यासुद्धा महिला आहेत. तर हे केवळ आणि केवळ सावित्रीबाईंची कृपा आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काय सांगणार. त्या निमित्तानं सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन करतो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.